अक्षरशः ते खोडून त्यांच्याच महिलांनी टाकलं. तुम्ही एक विषय बघितलात का? मी सकाळी एक बातमी लावली. एक विनोद सुदाम पाटील नावाचा बहुजन विकास आघाडीचा प्रभाग क्रमांक 6चा उमेदवार आहे. त्या उमेदवारांनी महिलेला मारलं, तिचे कपडे फाडले, लोकांची फसवणूक केली, करोडो रुपये लोकांकडून लुटले, लोकांना घर देतो सांगून त्यांनी करोड रुपयाचा ऐवज गोळा केला, सिडको मध्ये घर देतो सांगून त्यांना लोडबेरिंग मध्ये घर दिलं. दुसरीकडे तो अर्षद चौधरी सारखा एक उमेदवार आहे. याच्याकडे कशा प्रकारे पाहता तुम्ही? तुम्हाला पत्रकार बंधू म्हणून सांगतो, ह्यांची सगळी मानसिकता तशी आहे. 35 वर्ष आम्ही करू ते, आमचं नेतृत्व सक्षम आहे सगळं बघण्यासाठी. ह्यांना कधी वाटलंच नाही का लोकांची सेवा म्हणजे थोडीफार सेवा करावी. ह्याही जे आपलं नेतृत्व मजबूत आहे म्हणून ह्याही आपल्या मर्जीने जी कामं केली, आपल्या मर्जीने जी काय टेंडर कुठे कुठे पास केली, जी पूर्ण महापालिकेत ज्यांची सत्ता एखादी सत्ता होती, विरोधकाला कोणच नव्हतं, त्याच्यामुळे ना कामं केली, उलट याही गुंडागर्दी केली. आता आम्ही प्रभागात प्रचाराला जातो तर आमच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः पडद्याच्या पाठवून धमकीचे फोन येतात का तुमचं आम्ही पाणी बंद करू, तुमचं आम्ही हे करू, ते करू, लाईट हे करू, हे तोडकाम करू, भारतीय जनता पार्टी आल्यानंतर तुमचं बांधकाम तोडलं जाईल, अक्षरशः हे सांगितलं जाते. पण आजच्या टायमाला लोक सोशल मीडिया हॅवी असताना, पत्रकार महोदय सगळे हॅवी असताना आता लोक त्यांचं फक्त ऐकून घेतात. उलट त्यांना जो काही जबाब द्यायचा आहे तो पूर्ण आपला 40,000 मतदार संघातला मतदार आहे, तो मतदान पेटीतनच देईल आणि तेव्हा त्यांना समजेल का आपण केलेलं प्रत्येक काम हे उलटच जाते. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर आलेली आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. प्रभाग क्रमांक 1 मधली काय परिस्थिती आहे? माझ्यासोबत यावेळेला प्रवीण पाटील आहेत, त्यांच्या सौभाग्यवती आहेत, ज्या वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. प्रवीणजी, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. तुम्ही इकडचे स्थायिक का? आम्ही इकडचे स्थानिक. किती पिढ्या गेल्या तुमच्या वसई? स्वातंत्र्यापूर्वीच इकडचं जन्म म्हणजे आमच्या आजोबाचा पण इकडचाच. आम्ही इकडचे वैतरण्यात बहुतेक सगळ्यात आम्ही म्हणजे आमची फॅमिली मोठी होती. तुमचा व्यवसाय काय? पिढीगत व्यवसाय? पिढीगत व्यवसाय म्हणजे शेती होता आमचा. आणि आता शेतीनंतर जसं बदल होत गेला तसं आता आम्ही आमच्या मशिनी आहेत, क्रश सँड वगैरे, आम्ही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. अच्छा, म्हणजे इच्छुक तुम्ही होतात आणि महिला झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या पत्नीला इच्छुक मी होता, पण सर्वसाधारण महिला पडल्यामुळे मग मला ते सांगण्यात आलं का महिलाला उभी करतो का. कारण विषय असा होता, कारण आमच्याकडे इच्छुक कोण नव्हतं आणि भारतीय जनता पार्टी अशी आहे का तिने प्रत्येक प्रभागामध्ये विभागाचा विचार केला. म्हणजे महेश दांगडा अ मधून दिला तर तो चांदीप वगैरे अशा भागातनं दिला, आमच्या वैतरणा विभागातनं एक सर्वसाधारण सीट दिली, मंजुळा ओगे कोपरीतनं दिल्या आणि आपला घरत विजय मामा घरत ह्याला चंदनसार मधून दिलं. म्हणजे पूर्ण प्रभागाचा भारतीय जनता पार्टी प्लॅनिंग करून प्रभाग क्रमांक 1 मध्ये ही प्लॅनिंग करून म्हणजे प्रत्येकाला कोणाच्या बाहेर एरियाच्या जाऊ नये मदतीला, तर प्रत्येक उमेदवार हा तिकडचाच एक असला का त्याचं पूर्णपणे त्याची मदत केली जाईल. म्हणजे जेव्हा जेव्हा अडीअडचणी आपल्याला महापालिकेमध्ये काही कागदोपत्रीचे असतात तेव्हा तो उमेदवार तिकडचा अवेलेबल असेल. 35 वर्ष बहुजन विकास आघाडी या पक्षांनी वसई विरार शहरात राज्य केलं. गेल्या 10 वर्षापासून वसई विरार शहर महानगरपालिकेत देखील बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता राहिलेली आहे. खरं सांगा, विकास झाला की विकास तर सांगताच नाही ना. कारण काही ज्या आमच्या भागामध्ये विवेक पंडितच्या माध्यमातून सीट निवडून आलेल्या संगीता पाटील माजी नगरसेविका होत्या आणि त्यांच्या मार्फत ते रस्ते झालेले आहेत, स्ट्रीट लाईट वगैरे प्रशासक असताना झालेले आहेत. ह्यांच्या नगरसेवकांनी कुठे कामं केली? यांच्या नगरसेवकांनी फक्त आपली घरं भरण्याचं काम केले. कुठे दिसतात? रस्ते पूर्ण खड्डमय आहेत. पावसाळ्यामध्ये पाणी म्हणजे आता जर गेल्या 2 दिवसा अगोदर बहुजन विकास आघाडीचे तुमच्यासारखे पत्रकार येऊन त्यांचा इंटरव्ह्यू झाला तेव्हा त्याही सांगला काही रस्ते आम्ही बनवले, पाणी आम्ही आणला, तेव्हा त्याच बाईटमध्ये एका महिलांनी सांगितलं आम्हाला पाणीच नाही पोचत. म्हणजे त्यांच्याच पत्रकार परिषदेमध्ये तीच महिला बोलते का आम्हाला पावसाळ्यामध्ये पाऊस आला तर आमच्या घराच्या एकदम लोंढेचे लोंढे वाहतात. म्हणजे अक्षरशः ते खोडून त्यांच्याच महिलांनी टाकलं. तुम्ही एक विषय बघितलात का? मी सकाळी एक बातमी लावली. एक विनोद सुदाम पाटील नावाचा बहुजन विकास आघाडीचा प्रभाग क्रमांक 6चा उमेदवार आहे. त्या उमेदवारांनी महिलेला मारलं, तिचे कपडे फाडले,
लोकांची फसवणूक केली, करोडो रुपये लोकांकडनं लुटले, लोकांना घर देतो सांगून त्यांनी करोड रुपयाचा ऐवज गोळा केला, सिडकोमध्ये घर देतो सांगून त्यांना लोडबेडिंग मध्ये घर दिलं. दुसरीकडे तो अर्षद चौधरी सारखा एक उमेदवार आहे. याच्याकडे कशा प्रकारे पाहता तुम्ही? तुम्हाला पत्रकार बंधू म्हणून सांगतो, ह्यांची सगळी मानसिकता तशी आहे. 35 वर्षात आम्ही करू ते, आमचं नेतृत्व सक्षम आहे सगळं बघण्यासाठी. ह्यांना कधी वाटलंच नाही का लोकांची सेवा म्हणजे थोडीफार सेवा करावी. ह्याही जे आपलं नेतृत्व मजबूत आहे म्हणून ह्याही आपल्या मर्जीने जी कामं केली, आपल्या मर्जीने जी काय टेंडर कुठे कुठे पास केली, जी पूर्ण महापालिकेत ज्यांची सत्ता एखादी सत्ता होती, विरोधकाला कोणच नव्हतं, त्याच्यामुळे ना कामं केली, उलट ह्याही गुंडागर्दी केली. आता आम्ही प्रभागात प्रचाराला जातो तर आमच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः पडद्याच्या पाठवून धमकीचे फोन येतात का तुमचं आम्ही पाणी बंद करू, तुमचं आम्ही हे करू, ते करू, लाईट हे करू, हे तोडकाम करू, भारतीय जनता पार्टी आल्यानंतर तुमचं बांधकाम तोडलं जाईल, अक्षरशः हे सांगितलं जाते. पण आजच्या टायमाला लोक सोशल मीडिया हॅवी असताना, पत्रकार महोदय सगळे हॅवी असताना आता लोक त्यांचं फक्त ऐकून घेतात. उलट त्यांना जो काही जबाब द्यायचा आहे तो पूर्ण आपला 40,000 मतदारसंघातला मतदार आहे तो मतदान पेटीतनच देईल आणि तेव्हा त्यांना समजेल का आपण केलेलं प्रत्येक काम हे उलटच जाते. आज लोकांना कामाच्या माध्यमातून तुम्हाला रिझल्ट द्यायचा आहे, धमक्या देऊन आता लोक जागृत झालेत. आता लोक तुमचं काही ऐकणार नाही. 100% कमळ पूर्णार. 100% कमल पूरणार. आमच्या नेतृत्वाने सांगितलंय का त्यांच्या 106 सीट होत्या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून. भारतीय जनता पार्टी पक्षाच्या 107 सीट येणार. 115 मधून 7 सीटचा आम्ही आकडा ठेवलाय. जर पैकीच्या पैकी काढायचा पण नेतृत्वाने प्रयत्न केला आणि आमचे देवाभाऊ आलेलेच, देवाभाऊंनी वसई विरारचा प्लॅन पूर्ण वसई विरार जनतेसाठी खुला करून सोडलाय आणि लोकांची मानसिकता वसई विरारची विकासाच्या गतीवर जाण्याची. त्यांना विकास हवाय, त्यांना गुंडागर्दी नको, त्यांना पाण्याच्या धमक्या नको, त्यांना रस्ते खराब नको. आज नवी मुंबई महापालिका माझ्या 2009ला मला वाटतं झालेली आहे आणि वसई विरार महापालिका, नवी मुंबई महापालिका एमआयडीच्या कुठच्या कुठे गेली. नवी मुंबई महापालिकेची लोकसंख्या किती तर मला वाटतं 12 का 15 लाख. आज वसई विरारची लोकसंख्या किती तर जवळजवळ 27 ते 30 लाख. मग 30 लाख लोकसंख्या असताना वसई विरारला काय मिळालं. आज तुम्ही बाहेर जर स्पर्धा करायला गेली जगाशी, आपल्या बाजूच्या तालुक्यांची, तर तुम्ही त्यांचे रस्ते दाखवा, आपल्या वसई विरारचे रस्ते दाखवा, त्यांना किती सुखसुविधा भेटल्यात. राज्य सरकारकडे आई फक्त ह्यांच्या जिकडे जिकडे डेव्हलपमेंट असेल तिकडेच सगळं नेऊन टाकायचं का. महापालिकेत सत्ता यांची, आमदार यांचे, खासदार यांचे, मग बोलण्याची हिंमत कोणाची. त्याच्यामुळे लोक घाबरत होते. पण आता केंद्रामध्ये मोदींचं सत्ता आहे, राज्यामध्ये देवाभाऊची सत्ता आहे आणि लोकांची मानसिकता झाली का विकासाच्याच गतीने जायचं असेल त्या महापालिकेमध्ये पण सत्ता परिवर्तन करावं लागेल. आणि ते पण सत्ता परिवर्तन 63 जागेचं न करताना लोकांनी ठरवले का 107च्याच पलीकडे जाणार. कारण आम्ही 106 त्यांच्या होत्या म्हणून एक पण सीट खाली करणार नाही, 107च्या वरतीच जाण्याचा प्रयत्न ठेवू. धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक 15 तारखेला आहे. मतदान करा, घराच्या बाहेर पडा, जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा. यावेळेला तुम्हाला 4 बटन दाबायचे आहेत. योग्य उमेदवार निवडा. 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल आहे. निकालावरतीच आपल्याला कळणार आहे की कोण कितना पाणी मिळेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार. धन्यवाद सर.